आरामात, हा बेटा आरामात. काही आहेत ना भरपूर स्लिपरी स्पॉट आहेत. आपल्याला कशी थोडी सवय आहे. रायगड फोर्ट, शिवनेरी, हे गड किल्ले कसं आम्ही पायवाटणी पण गेलो आणि जंगलमार्गे पण थोडं ट्रॅकिंग आमचे झालेलं आहे. तो कोणत्या स्पॉटवरती कसं पाय ठेवायचं, दगड कसा आधार घ्यायचा, ते थोडा अंदाज असल्यामुळे आपल्याला एका हातात कॅमेरा घेऊन ट्रॅकिंग करता येतो आहे. बाकी काय नाही, हे एवढंच आहे. अजून वरती आहे आहे हां, हात पकड. वाव. आणि आत्ता आपल्याला व्ह्यू दाखवतो. हे बघ, हे पायवाट आहे. इथून असं वरती चढत जायचं आणि तिथे एंडिंग सनसेट बघूया. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण सनसेट बघायला चाललो आहोत. माझ्याबरोबर जिया आहे, हर्षद आहे. आपण त्या डोंगरावरती जाणार आहोत. हे कोणतं ठिकाण आहे आणि कोणता डोंगर आहे काही क्षणामध्ये आपल्याला समजेल. मोरून ट्रेन जात आहे. अशी उभी आहे वरती. लोकेशन मलाही आयडिया नाही आहे. गॅलरीमधून तो स्पॉट म्हणजे पायवाट दिसतो डोंगरावरती जायला आणि खूप सुंदर वाटत होतं. तर असं मनात इच्छा होती की आपण ना त्याला एक्सप्लोर करूया. आता 5 वाजलेले आहेत, काही क्षणामध्ये सनसेट होणार आहे. तर बोललं की चला तिथे जाऊया, आपण ट्रॅकिंग करूया आणि ट्रॅकिंग करून वरून सनसेट कसं दिसतो ते बघूया. हा इथून एक रस्ता दाखवतोय. वरचा रोड JNPTचा आहे आणि हा आपण लेफ्ट मारतोय आणि लेफ्ट मारून आपण पुणे, अलिबाग, गोवा. मागे कसं नाही बोर्ड होता आणि खूप मोठा गेट होता, तिथे लिहिलेलं ग्रामपंचायत नांदगाव. सनसेट होणार आहे. फायनली ना आपण कार पार्क केलं आहे मागे. जिया पप्पा बरोबर फर्स्ट टाइम ट्रॅकिंग करते. परवा पिकनिकला जाऊन आली आणि तिला पण इंटरेस्ट होता. पप्पा बोलते मी पण माउंटनवरती येणार. बोला की चला जाऊया. जियाची पण इच्छा पूर्ण आणि आपली पण. हे इथून पायवाट स्टार्ट होतो. हा रस्ता आहे. बाईक इथे पार्किंग आहेत बरेचसे, म्हणजे लोक वरती गेलेले आहेत इथून. तर आपण पण आपलं ट्रॅकिंग स्टार्ट करूया. जिया घट्ट हात पकडायचा पप्पाचं. हां काय, खूप वर्षानंतर ट्रॅकिंग करतो आहे. म्हणजे स्काउटचे दिवस आठवतात. घरात लोक आहेत तर थोड्या वेळानंतर म्हणजे आम्ही जेव्हा हाईटला जाऊ ना तिथे, तर त्यांना घरातून आम्ही दिसणार. तर ते आम्हाला तिथून ऑब्झर्व करणार आहे आणि आम्ही ट्राय करू इथून झूम करून आपण प्रयत्न करूया की आपल्याला तो घर दिसतो काय, बिल्डिंग दिसते काय, ती गॅलरी दिसते काय, ते आपण ट्राय करूया. झूम करून आपण चेक करणार. हा बेटा थकायचं ना. आता शाळेमध्ये मग तुम्हाला गाईडमध्ये जाणार, गर्ल गाईड, मग तुम्हाला असं ट्रॅकिंग हायकिंगसाठी नेणार. वाव. हे बघा इथे थांबा, एक मस्त माणूस चालतो वरती आणि व्हिज्युअल छान आहे. बघू, कॅप्चर करूया. तो बघ किती हाईटला आहे, दिसलं असेल आपल्याला. तर आपण तिथे जाणार आहोत. हर्षद पुढे चाललं आहे आणि जियाची जबाबदारी आपल्यावरती आहे. हां हो, हार्डच असतो बेटा. मी हात पकडला आहे ना. येस. आता तू हात पकडतो पुढे. हां, हात पकड पुढे जा. हर्षद आहे, हात पकडेल हात. जियाला पण कसं माहीत आहे, तिथे खूप अट्रॅक्शन होतं की पप्पा माउंटनवरती जायचं आहे. तर तिची पण बोललं की चला, बच्चाने रिक्वेस्ट केलं आहे तर तिची पण आपण थोडी इच्छा पूर्ण करूया आणि तिला पण कळू दे की बाबा ट्रॅकिंग म्हणजे काय, हायकिंग म्हणजे काय. आम्ही मागाशीच येणार होतो पण कसं त्यावेळेला ना ऊन भरपूर होतं. तर आम्ही बोललो एक 5 नंतरच आपण जाऊया. जिया दमली नाही ना बेटा? हां हो, थांबा. आणि आपला कॅमेरा आहे ना मित्रांनो कंटिन्यू रोल आहे. म्हणजे एक अंदाज घ्यायचा की किती वेळ किंवा किती मिनटं आपल्याला लागतात तिथे पोचायला. आहेत, पाहू शकतात. दिसतं का आपलं घर?
लोक बसलेले आहेत, काही चाललं आहे तिथे, काही येतात आता ट्रॅकिंग करत. हां आपल्याला तिथून दिसेल कदाचित. काय बोलतो? हां इथे इथे ठीक आहे, पण पावसात मला जर चिखल वगैरे होत असेल तर शक्यतो लोक अवॉइड करत असतील. तिथे दगड होतं पण कसं ना, तिथे लाल माती माती आहे दगड. तर पावसाच्या वेळेला जेव्हा पाणी रिटर्न वाहत असेल डोंगरावरून तेव्हा ते चिखल होत असेल खूप. आणि अच्छा मॉर्निंगला पण हां येत असतील, कारण कसं आहे की थोडं नॅचरल पण आहे. आणि आजकाल कुठे भेटतो मुंबईमध्ये असा स्पॉट. सकाळी मस्त वाटत असेल ना एकदम. न थांबता आपला कंटिन्यू वॉक सुरू आहे. आणि जसं आपण हळूहळू डोंगरावरती हाईटवर येतो आहे, हे बघा सिटी दिसायला आपलं पूर्ण. अजून वरून बघूया, नक्की येतो ना मित्रा, इथून आहे की या साईडने हे. अच्छा या स्पॉटचं नाव काय? टी पॉईंट. टी पॉईंट म्हणजे काय? इथे संध्याकाळचा पॉईंट आहे म्हणून टी पॉईंट का? चहा वगैरे घेतात इथे. लोकांनी नाव ठेवलं टी पॉईंट. अच्छा तर चला आपण लोकल जे पोरं आहेत त्यांना विचारलं आपण. त्यांचं म्हणणं आहे की हे टी पॉईंट नाव आहे, पण टी पॉईंट नाव हे कशावरती आणि कशामुळे पडलं तर अद्याप आपल्याला क्लिअर झालेलं नाही आहे. जे इकडचे लोकल किंवा जुने व्यक्ती असतील त्यांना माहीत असेल. इथून पण रस्ता आहे, हा मोठा पायवाट आहे. पाय थोडे स्लिप पण होतात, म्हणजे आपले शूज किंवा चप्पल हे प्रॉपर असणे नेसेसरी आहे. आणि ट्रॅकिंगची सवय नसेल तो थोडा आयडिया घ्यायचं. आणि कधीही असं ट्रॅकिंग करायला आलात तर थोडं तरी पाणी आपल्यासोबत ठेवायचं, कारण कोणत्याही क्षणाला कसं आहे ना, आपण कंटिन्यू चालत राहतो वरती, डिहायड्रेशन होऊ शकतो कारण सवय नसते. दिसतंय तिथून, आपण त्या टोकावरून बघूया हाईटवर, इथून दिसतो तर इथून बघूया. हा दिसला 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 दिसला. हे बघ हे आहे ना समोरचं. कोणत्या साईडला? या बाजूला आहे का? ठीक आहे, कारण इथून आहे ना सर्व सेम दिसतात. आणि हे बघा, हे हा जो रस्ता आहे, हा जो रस्ता आहे तो पुणे वगैरे साईडला जातो. हा पूर्ण हा हायवे आहे, ते पुण्याला जातो जाताना. आणि हे सर्व जे गाड्या येत आहेत हे सर्व JNPT म्हणजे मुंबईच्या दिशेने आहे. आणि इथे थोडंसं मॅनग्रोव्ह दिसतोय, पाणी आहे. सुंदर असं दृश्य आहे. चला पुढे जाऊया. म्हणजे मध्ये अर्धा मिनटं किंवा 30 सेकंड थांबलो आणि माहिती दिली किंवा 1 मिनटं, तेही आपण तर मोजूया. आणि हे कडेवरून चाललेत, म्हणजे थोडं सांभाळून इथे जावं लागतो. जिया चालली आहे पुढे, कारण खाली बघा ना हे असं पायवाट आहे इथे. हां हां मी स्लोली घेतो इथून. हा इथे मी चालतो आहे आणि पुन्हा कडेला, म्हणजे ही बाउंड्री आहे. आणि इथून मस्त आता आपल्याला सीन दाखवतो. हे बघा, हे बसलेले आहेत आणि ह्यांच्यामधून हे सन दिसतं. फायनली मला वाटतं की आपण थोडं तरी वरती टोकापर्यंत आलो.
हे एवढंच आहे अजून वरती आहे आहे तिथपर्यंत आहे का म्हणजे आहे ना पायवट प्रॉपर तिथपर्यंत आहे वाव आणि आत्ता आपल्याला व्ह्यू दाखवतो हे बघा त्या साईडला मुंबई आणि हे खालून जे दिसतोय ना हे पूर्ण हे हायवे आणि समोर ही सिटी एकदम मस्त आणि थोडं फॉगी झालेलं आहे हे बघा हे फॉगी झालेलं आहे ते शेड दिसे का हे टॉवर दिसे टॉवरच्या मागे पण शेड आहे हां हां ती बिल्डिंग अच्छा म्हणजे आपल्याला मग तिथून दिसेल ना गॅलरी दिसेल हे फुल झूम केलेलं आहे मी ही बिल्डिंग आहे आता बघू बघ वरती त्या टॉवरची का ना बघ वरती स्ट्रेट व्हाईट टी शर्ट दिसतोय का विचार हात बघितला हात पण मला हलचल दिसत आहे थोडी फुल झूम तर केलं आहे हां ना दिसत का तुम्ही हात दाखवा म्हणजे तुमची मुंबई आम्हाला कळेल तिकडे हे बघा हे एवढं लांब आहे हां दाखवा 2-3 जण या तुम्ही तिकडे गॅलरीमध्ये 2-3 जण हा बेटा कसं रेकॉर्डिंग सुरू आहे ना तुम्ही फोटो काढला असं अजून झूम करून हां दिसते हात दिसते आता मुवमेंट दिसते हात दिसते दिसतंय हात चालवत होती ना आता तू दिसला तेव्हा हात चालवत होता हां चला दिसले आणि बघा एवढं लांब होतं मी आणि सनसेट होणार आहे पडताना ती पॉईंटला जाऊया चला आलो बेटा आपण मॅक्झिमम आलो चल तू हात पकड पुढे हात पकड आणि पुढे चल अजून डबल म्हटलं तर आपल्याला त्या पॉईंटला जायचं तिथे हो आणि आता सनसेट होणार ना सनसेटच्या आधी आपल्याला तिथे पोचायचं 1-2 मिनटं समजा ना आपले गेले तिथे कारण आपण तो घर शोधत होतो ज्या गॅलरीमधून मी व्ह्यू बघितलेलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं ना तो चल जो सेफ आहे तिथून चला हात पकडून ठेव बेटा तू जिया आमची खूप एक्सायटेड आहे फर्स्ट हायकिंग आहे जियाचं इव्हिनिंग हाईक आणि लोक आहेत म्हणजे 15 ते 20 लोक तर मला दिसले काही बसलेले आहेत इथे आणि काही रिटर्न चालले आहेत आणि आता कसं संडे इव्हिनिंग आहे तर सांगता येत नाही की लोक बॉटल तिथे दे लोक येऊन पण गेले असतील आरामात हा बेटा आरामात उभी राहा घाई करू नको एकदम आरामात उभी राहा हां हां चल पुढे चला बेटा पुढे तिचा हात पकडून ठेवा हर्षद कारण कसं ना हे उभं आहे पूर्ण आणि समीने मला आधीच वॉर्निंग दिलेली की जियाला नेऊ नका तिथे मी बोललो ना यार आता नाही नेणार तर कधी नेणार रोज रोज आपण इथे येत नाही आज आलो आहे तर ठीक आहे जियाच्या ॲटलिस्ट निमित्ताने आपलं ट्रॅकिंग होऊ दे अरे बापरे हां चला मागून अजून लोक आहेत थोडं तिला सेफ साईडने आण एक साईडने मी वरती चढतो तर एका साईडने जिया आणि हर्षद आहे बेटा तिथे नाही जिया ट्रॅकिंगचा रूल आहे बेटा जिथे पाय ठेवायला जागा ना तिथे चढायचं कुठे पण पाय नाही द्यायचं चल हळूहळू वरती हां हात पकड जा पुढे जा पुढे काही आहेत ना भरपूर स्लिपरी स्पॉट आहेत आपल्याला कशी थोडी सवय आहे रायगड फोर्ट शिवनेरी
हे गड किल्ले कसं आम्ही पायवाटणी पण गेलो आणि जंगलमार्गे पण थोडं ट्रॅकिंग आमचे झालेलं आहेत. तो कोणत्या स्पॉटवरती कसं पाय ठेवायचं, दगड कसा आधार घ्यायचा ते थोडा अंदाज असल्यामुळे आपल्याला एका हातात कॅमेरा घेऊन ट्रॅकिंग करता येतो आहे. बाकी काय नाही. आता आपण एकदम स्पॉटला आलेलो आहोत. कुठे एकदम वरती जाणार की इथेच? हां की इथेच थांबूया? हां ना, कारण ही छोटी आहे ना, परत तिला बेटा इथे बस. तिथे घे तिला बस. इथे घेऊ हात पकडून बेटा तिथे बस. आता इथेच बस. आता इथेच बस जा व्यवस्थित. हां बस बस. हो हे ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे. गाड्या बघा ना, असं वाटतं की सर्व खेळणीतल्या गाड्या आहेत. आपण एवढ्या हाईटवरून बघतोय तर असं वाटतं की सर्व खेळणीतल्या गाड्या आहेत. आणि ॲक्च्युली सर्व कंटेनर आहेत जे JNPTला चाललेले आहेत. हा बघा, हा देऊळ दिसतोय मस्त. आणि सिटी बघा ना यार, काय वाटतंय म्हणजे मुंबई असो किंवा मुंबईचं बाहेर आपण कुठेही कोणताही एखादा उंच स्पॉटला आलो किंवा एखाद्या डोंगरावरती गडावरती आणि तिथून जो व्ह्यू भेटतो ना, तर असं वाटतं की यार सिटी वगैरे चारही दिशेला जाऊन बघतो आपल्याला वाटतं यार किती लहान आहे सर्व. म्हणजे याला आपण बर्ड आय व्ह्यू बोलू शकतो. एक बर्ड आय व्ह्यू आहे. तिथे एक छोटंसं गाव आहे पायथ्याशी. हां पायथ्याशी एक छोटंसं गाव आहे डोंगराच्या. इथून आहे ना मित्रांनो, हा रस्ता असं पायवाट आहे ना, अजून पुढे त्यावरती पॉईंटला जातो. पण आपण काय करणार आहोत ना, आपण इथे स्टॉप करत आहोत कारण GI बरोबर. आणि GI नसली असती आमच्याबरोबर तर आम्ही तो पॉईंट पण कवर केलं असतं. पण आपण तिथे जाणार नाही आहोत कारण ते खूप जाताना ठीक आहे पण येताना आहे ना खूप स्लोप आहे. हे बघू शकता आपण. तर GI असताना कसं आपल्याला रिस्क घ्यायचं नाही आहे, म्हणून आपण इथे स्टॉप करतो आहे आणि इथून आपण सनसेटचा व्ह्यू घेणार आहोत. हर्षद आणि GI हात दाखवायचा प्रयत्न करत आहेत आणि आता इथून तर बिल्डिंग दिसत नाही, समजत नाही, पण त्यांना आम्ही दिसत असणार. ते तिथून आम्हाला ऑब्झर्व करत असेल म्हणजे त्यांची नजर आहे आम्ही कुठपर्यंत गेलो तिथे वरती. तर टोटल व्हिडिओ आपण खालून स्टार्ट केलेला आता 19 मिनटं 12 सेकंड झालेले आहेत. आणि मागे आपल्याला दिसत असेल सूर्यास्त होणार म्हणजे सनसेट होणार आहे. तर सूर्य जसं मावळला तिथे लगेच काळोख होणार. आणि आपण काय करणार की खाली उतरताना शूट नाही करणार आहे मी, तर उतरताना खूप काळजीपूर्वक उतरावं लागेल कारण खूप स्लोप आहे आणि स्लिपरी जागा आहे. आणि कसं आहे ना, GI आहे बरोबर, म्हणून तो रिस्क घेऊ शकत नाही. GIची इच्छा पूर्ण करायची होती. हा बेटा कसं एन्जॉय केलं? मस्त वाटतं आहे. एवढं उंचावरती आलेली कधी माउंटेनवर? कधी पण नाही ना. जसं सनसेट झाला, समजा तो व्हिडिओचा एंड असेल, एंड म्हटलं तर खाली उतरल्यानंतर जेव्हा घरी पोचेन ना मी, तर तिथून मी आपल्याला डिटेल्स देईन की मी कुठे आलेलो आहे आणि हा कोणता पॉईंट आणि कोणतं ठिकाण आहे. तर आपण आता सनसेट बघूया.
थकले काय खूप. तर मित्रांनो, आपण फायनली आता घरी आलो आहोत आणि आपण सनसेट बघितलं आणि 21 ते 22 मिनटं आम्हाला लागलेले पूर्ण तिथं डोंगरावरती चढायला. एक वेगळाच अनुभव होता आणि सिटीमध्ये एखादा असा स्पॉट खूप क्वचित आपल्याला बघायला भेटतो. आणि मी आपल्याला काय सांगितलेलं की एंडिंगमध्ये मी आपल्याला व्हिडिओचं नंतर सांगेन की मी कुठे आलेलो आहे. तर सध्या आहे मी पनवेलमध्ये. घरी कोण कोण आहेत? आशू, ममता, समी, काकी आमची. हर्षद कुठे होता पण पनवेलला? करंजडे. काय बोलते तिथे? करंजडे. आणि हा स्पॉट कसा समजलेला? कारण मला तू सांगितलं, मला आयडिया नव्हती. हा मी इकडे घरी आलो तो बघितला किचनच्या टॅरेसच्या ते तर तिकडे माउंटेन असं बघताना तिकडे लोक चालताना दिसले. मग मला कळलं की इकडे ट्रॅक आहे आणि मॉर्निंगला पण लोक जायचे. अच्छा. तेव्हा मला तो स्पॉट कळला की हा एक स्पॉट आहे तिथे. आणि हर्षदने मला सांगितलेलं असं एक स्पॉट आहे. तर आल्यानंतर कसं की मी पण गॅलरीमधून बघितलं उभं राहून, तो स्पॉट मला लांबून दिसला. तर आपण बोललो की चला आपण तिथे जाऊया आणि सनसेट बघूया. पण आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की वरती तिथे जाताना काही पोरं भेटले. आम्ही त्यांना विचारलं की या स्पॉटचं नाव काय आहे. तर त्यांनी सांगितलं टी पॉईंट. आता टी पॉईंट का बोलतात ते त्यांनाही कल्पना नाही आणि आम्हालाही आयडिया नाही आहे. आपण कोण इथे राहत असेल पनवेलला आणि जर ह्या स्पॉटला आपण कधी व्हिजिट केलं असेल ह्या डोंगरावरती, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा काय नाव आहे. तर होप्सो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. एक छोटासा प्रयत्न होता, भरपूर दिवसांनंतर एक ब्लॉग बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा की कोणता स्पॉट आहे. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला सूर्या.